आई चला म्हटलं, झाली पूर्ण तयारी पूजेची. करून घेऊ म्हटलं पूजा. झाली तयारी? सगळं सामान ठेवलं काय बरोबर? हा, काही भुलली गिल्ली तर नाही ना? सगळं सामान पाहून घे एक वेळा. आणि काल आपण पानं फुलं फळं तोडून आणले तर ते ठेवचं म्हटलं तिथंच. हा, नाही तर वेळेवर मग तिकडे आहे आणि इकडे आहे थांबा आई. हा, असं झालं नाही पाहिजे. तर सगळं सामान नेऊन ठेव म्हटलं तिथंच. आई काहीच नाही भुलले मी, सगळं सामान ठेवलंय, सगळं सामान आठवणीनेच ठेवतो मी. अन आपण तसंही काय म्हणते, दरवर्षी हरतालिकेची पूजा करतो, पूजा मांडतो. तर त्याच्यानं मला माहीतच आहे काय काय लागते काय काय नाही. तर त्याच्यानं सगळं सामान नेऊन ठेवलं तिथं, काहीच भुलली नाही मी. चला ना मग करून घेऊ पूजा, टाईम होऊन राहिला. अव हिची वाट पाहून राहिली मी, चंद्रकलाची. तिला म्हटलं होतं येजोबा घरी पूजा करायला, तर हो म्हणे शांताबाई येईन म्हणे. अन अजून आलीच नाही बापा. येतो म्हणे अर्ध्या घंट्यानं. तर काय करतं मग, थांबतं का चालतं? थांबून जा नाही, मग सांगितलंय चंद्रकला मामीले तर थांबून जा. नाही तर मग अजून म्हणन पाय बा मले सांगितलं म्हणन आणि लागले म्हणन दोघी जणी सासा सुनी पूजा करायला. थांबलाय नाही म्हणन मायासाठी. माय हो गड्या थांब बापा, 10 मिनिट येऊ दे तिले ना, करू मग पूजा. तसाही काय म्हणते तिने आज उपवास धरला हरतालिकेचा. हाव काय, तर थांबून जाऊ मग. येऊ द्या त्याला, येऊ द्या मग संग मगच करू आपण. बरं. अन माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो, तुम्हाला पण हरतालिका तीजच्या खूप खूप शुभेच्छा. आली चंद्रकला? हो शांताबाई आली ना, आत्ताच आली. बसलाच नाही तुझ्या खोकला? 8-15 दिवस झाले खोकलूनच राहिली. चांगली दवाई घे ना मस्त एखाद्या दवाखान्यात जाऊन. जेव्हा पाय तेव्हा खोकलत राहतं. काही इलाज करणं त्याच्यावर. इलाज काय, इलाजच तर चालू आहे हो शांताबाई. इलाजच तर करून राहिली मी ह्या 8-15 दिवसापासून. 2-3 वेळा दवाखान्यात गेली, गोळ्या घेतल्या, दवाई घेतली. अजून काय करू बाबा. तरी पहिल्यापेक्षा आता आराम आहे ना. आता जास्त खोकला घेतला नाही येत, आता आराम आहे. बरं झालं वेळेवर आली तू. तूच वाट पाहणं चालू होती आता. हा काय, मला वाटलंच तरी. मी म्हटलं चला बापा पटकन चाललं जाऊ म्हटलं. बरं चाल ना मग पूजा करून घेऊ. चाल मग बाई बबिता. हो आई चाल. पाय बरं शांताबाई, झालो ना आपण 5 जणी. आपण तिघे आणि ह्या 2 जणी, नाही झालो 5 जणी. हो हो झालो ना 5 जणी. पाय बरं वेळेवरच आली रूपाची पोरगी आपल्याला बोलावाले. हो आजी आईनंच पाठवलं मला. जाय म्हणे शांता आजीले बोलावून आण. आणि गण्याच्या आईले बोलावलं आईनं. हा काय, तर जाऊ ना. पहिले इथं पूजा करून घेऊ. घरची पूजा झाली म्हणजे तुझ्या घरी येऊ आम्ही 4 जणी. हो बाई येईन ना येईन. ताता आली तर बस पूजा करून घे. हा आजी. आई म्हणा ना मग आरती. बर. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके. हमर अर्धांगी वससी, जासी यज्ञा माहेराशी, तेथे अपमान पावसी, यज्ञ कुंडी गुप्त होशी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, रिघसी मांद्रीच्या पोटी, कन्या होशी तू गोमटी. उग्र तपश्चर्या मोठी, आचारसी उठाउटी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, ताप पंचाग्नी साधने, धूम्रपानी अधोवदने, केली बहु उपोषणे, शंभू भ्रातारा कारणे. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, लीला दाखविसी दृष्टी, हे व्रत करीसी लोकासाठी. पुन्हा वरिसी दुर्जटी, मज रक्षावे संकटी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, काय वर्णु तव गुण अल्पमती नारायण. माथे दाखवसी चरण, चुकवावे जन्म मरण. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके. आई झाली आता आरती. हो आरती झाली. आता आपण सगळ्या जणी पूजा उजा करून घेऊ आणि मग सगळेले प्रसाद देऊन देजो. ठीक आहे नाही?
अहो बबिता, कथा तर सांग, आजची कथा कसं काय आहे तर बाकीच्याले तर माहीत झालं पाहिजे. हरतालिका तीज काऊन साजरा करतो आपण, काऊन उपवास करतो, काऊन हरतालिका तीज करतो, सांग बरं. थोडंसं काही सांग. मला नाही येत ना मामीजी, आईले विचारा, आईले चांगल्यानं माहीत आहे. अमाय, मला नाही येत म्हणजे? उपवास करतो तू आणि तुला माहित नाही कायच्यासाठी उपवास करतो आपण तर? चांगला उपवास आहे आजचा, सगळ्यात चांगला उपवास म्हणजे आजचा उपवास हरतालिका तीजचा. अमाय, उपवास करतो तू आणि तुलेच नाही माहित काऊन उपवास करतं? कसं हो शांताबाई, सांगितलं नाही काय बबिताले? अव माहीत आहे तिले, पण तिले कथा नाही सांगता येत अशी म्हणून राहिली ते. असं तर वाच ना मग शांताबाई, कथा वाच ना. बबिता, वाच ना कथा. तुला माहित नाही पाहिजे काय? वाच मग कथा. ठीक आहे, मला तसं पाठ तर नाही आहे, पण पुस्तकातून वाचून सांगतो मी. बरं चालते, वाच मग. सांग मग आजची कथा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका मग हरतालिकेची कथा. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडाले तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्रह्मा श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे, हे तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. तितक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडं मागणी करण्यास पाठविलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही, असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावं? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्यांची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. तितक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पडून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून
मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. अशी आहे मग हरतालिकेची कथा. कुठं निघाली रुपा गाई गाईनं? कुठं नाही प्रीतीताई, येतो म्हटलं शांता मावशीच्या घरून. शांता काकूच्या घरी? काय आहे बाबा, काही कार्यक्रम बी आहे का शांता काकूच्या घरी? काही खास मीटिंग आहे आमच्या लपून? काय प्रीतीताई काही बोलता, कायची मीटिंग राहणार आहे लपून? मीटिंग काही नाही आहे. माया पोरीले पाठवलं होतं, जाय म्हटलं शांताजीले बोलावून आण. आज हरतालिका तीजनी आहे काय, तर करू म्हटलं पूजा. मी म्हटलं जाय बा बोलावून आण, 4-5 जणी पाहिजे ना, त्याच्यानं होय. आलीच नाही ते, लय वेळची जाऊन बसली तर म्हणून म्हटलं चाल गड्या मीच जातो म्हटलं आणि बोलावून आणतो. हो लेकरा बारायचं सांगता नाही येत ना, नाही तर लागली असन खेळण्यात, राहिली असन सांगायची. हो तसंच काही झालं असन, गेली असन आणि लागली असन गण्यासोबत खेळाले. ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम काही केलं नाही तिनं, तर चालली होती मी. लय वेळ झाला, अर्धा घंटा झाला असन, आलीच नाही ते अजून. वेळ होते ना मग पूजा मांडाले. हो उपास केला असन मग नाही? हो असं उपास करतो ना, उपास आहे ना. असं मला तर भलतंच काही वाटलं बा. मी म्हटलं लपू मीटिंग आहे काय कायची. नाही लपून कायले करण मीटिंग? कायची मीटिंग राहते तर सगळेलाच सांगते ना शांता मावशी. अहो याच्यासाठी म्हणून राहिली मी. आता म्हटलं उद्या गणपती बसन आणि अजून शांता काकून काही सांगितलंच नाही बाबा या वर्षी मंडळाची गणपती बसवते का नाही बसवत. काहीच नाही या वर्षी, तर वर्गणी जमा नाही केली अजून. तर करा असं ना, आज उद्या बसते ना गणपती, तर आज करून घेईन. सांगितलं काय तुले शांता काकून तसं काही? तुले तर सांगत राहते गोष्टी. आता तू थोडंसं पट्टे चांगल्या ना, त्याच्यानं तुले माहित असन कधी काय वर्गणी जमा करते का नाही करत, का ह्या वर्षी बसवत नाही गणपती, असं काही असन. नाही प्रीतीताई मला काहीच नाही माहित, पण आता दरवर्षी आपल्या गावात मंडळाची गणपती बसते आणि या वर्षी नाही बसणार काही, याही वर्षी बसवन. आता शांता काकू कालपासून कामातच आहे आणि 8-15 दिवसापासून बिमार होती, त्याच्यानं शांता मावशीने लक्ष नाही दिलं. आता आज आहे ना, आज जाऊन पाहू ना. आता पूजा करून घेऊ, पाहू दुपारी मग. बरं ठीक आहे ना, तर जाय तू शांता काकूच्या घरी घेऊन जा. काय पूजा करतो तर करून घे. मग सांगजो प्रीती भेटली होती म्हणा रस्त्यानं, अशी म्हणत होती म्हणा ह्या वर्षी शांता काकू मंडळाची गणपती बसवते का नाही बसवत, अशी विचारत होती म्हणा. ठीक आहे ना प्रीतीताई, आता मी चालली शांता मावशीच्या घरी, तर काढतो मग मी ही गोष्ट. नाही तर काय मग वर्गणी जमा करणं हे ते लय कामं राहते ना, त्याच्यानं आता खाली आहे आपण तर करू वर्गणी जमा. ठीक आहे ना, तसंही वर्गणी जमा करायचं काम तर आपलंच आहे ना, दोघी तिघीचं. तुम्ही आहे, मी आहे आणि आशा. हो ना, मग तुला तर माहित आहे कोणी वर्गणी देते नाही देत, मग कोणी घरी राहते नाही राहत. सकाळी देतो, दुपारी देतो, संध्याकाळी देतो, असे घुमवते मग आपल्याला. आता आजचा दिवस आहे बा आणि उद्या तर मग गणपतीच बसते, मग कधी काय वर्गणी जमा करू आपण, त्याच्यानं मी म्हणून राहिली. बरं ठीक आहे ना प्रीतीताई, आता मी जाऊनच राहिली शांता मावशीच्या घरी, तर काढतो मी विषय. येतो मग. बरं ये. अमाय बाई मस्त पूजा चालू आहे आणि मी तिकडे वाटच पाहून राहिली. आले नाही बापा. मावशी झाली ते काय म्हटलं पूजा? काटताच बसले? झाली ना पूजा झाली आमची. आता प्रसाद घेतो आणि येतो म्हटलं तुझ्या घरा इकडे. हाव काय? मी म्हटलं ये आली का नाही आली म्हटलं तुम्हाला सांगाले का, लागली म्हटलं खेळण्यात, त्याच्यानं मी आली. मग आता चांगलं झालं ना, मग आली तर ये. आता तू प्रसाद घेऊन घे. नाही तर काय मग प्रसाद घे आणि चाल, मग मी येतो, बबिता येते. बरं चला ना मग, चला सगळ्यात जणी चला. अमाय मावशी म्हटलं मला हे भेटली होती आता प्रीती, काय कसं काय म्हणे या वर्षी गणपती बसते का नाही बसवत म्हणे मंडळाचे. अमाय बसवू ना, आता हे पूजा करू मग बसवतो ना मीटिंग मी 12 वाजता. हो तर तेच बाबा, प्रीतीले येऊन पडलं टेन्शन, म्हणे या वर्षी कसं काय आहे, तर शांता काकू सांगून नाही राहिली, विचारपूस नाही म्हणे, इच्छा आहे का नाही आहे. मी म्हटलं मला काहीच नाही माहित म्हटलं काय आहे कसं आहे. तर आता मी जातो म्हटलं शांता मावशीच्या घरी आणि विचारून सांगतो म्हटलं मग तुले. हा काय? हो आता उद्या गणपती बसन, त्याच्यानं विचारून राहिली असन ते. करून टाकू ना, आज वर्गणी जमा करून टाकू, जेवढी वर्गणी जमा होईल तेवढी, आणि बसून टाकू उद्या मग. ठीक आहे ना मावशी. बाई बबिता दे मग सगळेले प्रसाद दे आणि चाल मग रुपाच्या घरी. हो आई.
चला मग मित्रांनो, आता प्रसाद घेतो आणि जातो मग घरी. आणि तुम्हाला पण हरतालिका तीजच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.